फायनली माझा व्हिडिओ येत आहे। मंगळवारी जसा मी लास्ट व्हिडिओ मोठा पोस्ट केला होता चॅलेंजचा, तसा ह्या वेळेला पण मंगळवारीच व्हिडिओ येणार आहे आणि ह्या वेळेला काहीतरी वेगळं घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। सो स्टे ट्यून, बघत राहा। माझ्या शॉर्ट्सना जसं तुम्ही प्रेम देताय तसंच माझ्या लॉंग व्हिडिओजना पण प्रेम द्या आणि नक्की कळवा मला की कसे होतायत व्हिडिओज। जर आवडत नसतील तर ते पण कळवा, मी नक्की ट्राय करेन तुम्हाला जसे हवेत तसे व्हिडिओ आणण्यासाठी। आजचा दिवस तसा खूप हेक्टिक गेला। सकाळी भरपूर कामं होती नेहमीची आपली। त्यानंतर अमितला मी सांगितलेलं की आज घरी म्हणजे घरीच आहेस तर आपण व्हिडिओ शूट करूयात, पण अचानक त्याला ऐन वेळी काम आलं। मग तो म्हणला की मी जातो। मग मी म्हणलं नको, उद्या जा, म्हणजे उद्या कर तू तुझं काम, कारण आज आपल्याला व्हिडिओ शूट करायचंय। कारण लास्ट टाइम मी बघितलेलं की एडिटिंगला ऍटलिस्ट 2 दिवस तरी पाहिजेत तर एडिटिंग व्यवस्थित होऊ शकतं। मग आपण आधीच प्रिपेअर राहिलेलं बरं असं माझ्या डोक्यात होतं। सगळा पसारा काढलेला, दरवाजावरती लावलेला, त्यामुळे घरात बाकी ठिकाणी सगळीकडे पसारा पसारा झालेला। सो ते सगळं आवरण्यात माझा रात्री खूप वेळ गेला। नंतर संध्याकाळी कॉफी, मी नेहमी कॉफी घेते तशी कॉफी घेतली। अमितचं थोडंसं ऑडिशन वगैरे पण शूट करायची होती, सो ते पण करून घेतलं। आणि थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघताय त्यासाठी। फायनली माझा व्हिडिओ येत आहे। मंगळवारी जसा मी लास्ट व्हिडिओ मोठा पोस्ट केला होता चॅलेंजचा, तसा ह्या वेळेला पण मंगळवारीच व्हिडिओ येणार आहे आणि ह्या वेळेला काहीतरी वेगळं घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। सो स्टे ट्यून, बघत राहा। माझ्या शॉर्ट्सना जसं तुम्ही प्रेम देताय तसंच माझ्या लॉंग व्हिडिओजना पण प्रेम द्या आणि नक्की कळवा मला की कसे होतायत व्हिडिओज। जर आवडत नसतील तर ते पण कळवा, मी नक्की ट्राय करेन तुम्हाला जसे हवेत तसे व्हिडिओ आणण्यासाठी। आजचा दिवस तसा खूप हेक्टिक गेला। सकाळी भरपूर कामं होती नेहमीची आपली। त्यानंतर अमितला मी सांगितलेलं की आज घरी म्हणजे घरीच आहेस तर आपण व्हिडिओ शूट करूयात, पण अचानक त्याला ऐन वेळी काम आलं। मग तो म्हणला की मी जातो। मग मी म्हणलं नको, उद्या जा, म्हणजे उद्या कर तू तुझं काम, कारण आज आपल्याला व्हिडिओ शूट करायचंय। कारण लास्ट टाइम मी बघितलेलं की एडिटिंगला ऍटलिस्ट 2 दिवस तरी पाहिजेत तर एडिटिंग व्यवस्थित होऊ शकतं। मग आपण आधीच प्रिपेअर राहिलेलं बरं असं माझ्या डोक्यात होतं। सगळा पसारा काढलेला, दरवाजावरती लावलेला, त्यामुळे घरात बाकी ठिकाणी सगळीकडे पसारा पसारा झालेला। सो ते सगळं आवरण्यात माझा रात्री खूप वेळ गेला। नंतर संध्याकाळी कॉफी, मी नेहमी कॉफी घेते